नमस्कार पशुपालक मित्रांनो, ही बकरी आपण पाठीमागं आपण हिचा एक व्हिडिओ केला होता मित्रांनो. ही आज जनली आहे. एक बकरं दिलं हिनं, पहिला डुपाट आहे आणि ही 2:30 वाजता जनली मित्रांनो. चांगली एकदम नंबर 1ची पाठ आहे, पाहू शकता तुम्ही. ही एवढी हेल्दी पाठ आहे म्हणून हिचा जहारसुद्धा पडला मित्रांनो. 2:30ला जनली आणि 4 वाजेपर्यंत तिचा जहारसुद्धा पडला पूर्णपणे. हे नंबर 1चं बकरं दिलं आहे तिनं. असे आता ह्या बकरीचा मित्रांनो सरासरी नैसर्गिकरित्या 8 तासामध्ये जहार पडायलाच पाहिजे. ज्या जनावराचा 8 तासामध्ये जहार पडला ते खूप चांगलं मित्रांनो. त्याची गर्भपिशवी हेल्दी राहते मित्रांनो. ज्या जनावराचा 8 तासापर्यंत जहार नाही पडला अशा बकऱ्याला मित्रांनो आपल्याला तिच्या गर्भपिशवीतून सगळी ती घाण बाहेर पडण्यासाठी आपल्याला थोडेसे प्रयत्न करावे लागतात, जेणेकरून की ती दुसऱ्या वेळेस आता ही बकरी मित्रांनो आता 2 महिन्याला पुन्हा परत गाभा जाते. बकरीची खासियतच आहे की इल्याच्या नंतर बरोबर 60-65 दिवसाला ती पुन्हा नंतर गाभा जाते आणि पुन्हा आपल्याला त्याची दुसरी सायकल चालू होती मित्रांनो. म्हणून आपण त्या बकरीला गर्भपिशवी साफ होण्यासाठी वार किंवा जहार त्याचा बाहेर व्यवस्थित पडून जावा, गर्भपिशवीला काही आजार होऊ नये म्हणून तिला युट्रोवेट किंवा मार्केटमध्ये अजून दुसरे औषधं आहेत ते औषध उपचार करायला पाहिजे मित्रांनो. कारण आपली बकरी गाभण जर नाही राहिली किंवा त्या जहाराचा थोडा जरी अंश तिच्या गर्भपिशवीमध्ये राहिला तर त्याला पांढरा पदर होते मित्रांनो, किंवा इन्फेक्शन होते. मराठीमध्ये त्याला पांढरा पदर म्हणतात, पण आपण इन्फेक्शन शास्त्रशुद्ध भाषेमध्ये इन्फेक्शन म्हणतात मित्रांनो. तर अशा जनावराला इन्फेक्शन होऊ नये आणि आपली बकरी एकदाच गाभा जावी आणि राहावी तर बकरी पालनमध्ये प्लस पॉईंट राहते मित्रांनो. म्हणून सरासरी इल्याच्या नंतर त्या बकरीला तिच्या गर्भपिशवीमधून जे घाण बाहेर पडण्यासाठी औषध उपचार करायलाच पाहिजे मित्रांनो. 7-8 दिवस युट्रोवेट म्हणून औषध मिळते ते तिला द्या मित्रांनो. 15-15 ml किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानं द्या मित्रांनो. आणि आपलं जनावर हेल्दी ठेवा आणि मजबूत ठेवा, जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न घेता येईल. चला ठीक आहे मित्रांनो, भेटू.